महिन्याचा जे क्षेत्र झालं आणि त्याचा जर कलर बघितला, आकर्षकपणा, त्याच्यावर ज्या लाईनिंग आहेत आणि त्याची मुळी जर बघितली, पांढरशुभ मुळी या ठिकाणी दिसते. म्हणजे अजून जो दांडा आहे तो पण मजबूत आहे, म्हणजे अंगठ्यापेक्षा जाडीचा आहे आणि हा लाल कांदा आहे. त्यानंतर हा संपूर्ण अजून पात हिरवीगार आहे, त्यामुळे हा संपूर्ण रस आणि हा दांड्यातला रस पूर्ण कांद्यात उतरणार आहे, त्यामुळे त्याची साईज आणखी होणार आहे. बरोबर. म्हणजे 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 फुटवे. म्हणजे एका कांद्याला 12 पातीची संख्या. बरोबर. आणि त्याची वेणी जर बघितली या साईडनी बघा, म्हणजे एकदम आकर्षकपणा आपण याला म्हणतो की लाल कांद्यांना. सर नमस्कार. नमस्कार. तुमचा इथला परिचय द्या. माझं नाव शैलेश देवगडे, मुक्काम पोस्ट हिवरगाव, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. सर आता आपण तुमच्या ह्या कांद्याच्या प्लॉटमध्ये, बरोबर, हा आपला लाल कांदा आहे. हो बरोबर. आता आपण हा जो कांदा बघतो याची जर म्हणजे ग्रोथ जर बघितली तर म्हणजे ग्रोथ पण पूर्णपणे झालेला आहे. हो. आणि किती दिवसाचा कांदा झालेला आहे? हा 3 महिन्याचा झाला. लागवड होऊन 3 महिने झाले. तर आता काढायला कांदा एक बनेल काढायला कांदा. किती क्षेत्र आहे सर? 35 गुंठे. कांदा उपटण्यापेक्षा अशी बघू साईज बघा, 3 महिन्याचा जे क्षेत्र झालं आणि त्याचा जर कलर बघितला, आकर्षकपणा, त्याच्यावर ज्या लाईनिंग आहेत आणि त्याची मुळी जर बघितली, पांढरशुभ मुळी या ठिकाणी दिसते. आणि वरती कांदा पण बऱ्यापैकी चांगला आता तयार झाला आहे. त्याची जर शायनिंग बघितली, चमक वगैरे, तर लाईनिंग आहे त्याच्यावर. बरोबर. म्हणजे एकंदरीत एका भरणीमध्ये आणखी याची साईज वाढणार आहे आणि काढायला येणार आहे कांदा. लागवडीपासून ते आत्तापर्यंत कसं नियोजन होतं या कांद्याचं? आपण लागवडीला याला कृषीधन ग्रीन मोहीम वापरले होते. आणि त्यानंतर दुसऱ्या डोसला आपण कृषीधन ते ग्रीन मोहीम आणि एन बूस्टर वापरलं होतं. त्यामध्ये आपण 14-35-14 घेतलं होतं एक बॅग. अच्छा. म्हणजे या 35 गुंठ्याला तुम्ही सुरुवातीला लागवड करताना कृषीधन आणि ग्रीन भूमीचा असा भेसल डोस दिला होता एकत्रित. बरोबर. आणि या दुसऱ्या डोसमध्ये काय काय दिलेले? ग्रीन मोहीम, एन बूस्टर आणि 14-35-14 घेतलं होतं. अच्छा. म्हणजे रासायनिकची एक बॅग वापरलेली, बाकी या 15 गुंठ्याच्याच प्लॉटला येतो आपण इथे. हां. आणि तिकडच्या प्लॉटला आपण ग्रीन मोहीम 14-35-14 NPK बायो आणि पोटॅश दिलं होतं आपलं. आज जी रासायनिक शेती आपण बघतो ती तोट्याची होत चालली आणि कांद्याची टिकवण क्षमता पण घटत चालली. तर त्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या अनुभवातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काय सांगाल? कांदा उत्पादक क्षेत्राने एवढं सांगणं आहे की आपण केमिकलचा वापर कमी केला पाहिजे आणि आपला SBTचे सेंद्रिय खतं ते वापरले पाहिजे. जे रासायनिकचे जेवढे रिझल्ट आहेत तेवढेच आपल्या पण खतांचे रिझल्ट त्यापेक्षा पण सुंदर आहे. कारण मी स्वतः अनुभव घेतला तिकडच्या त्या शेजारच्या प्लॉटमध्ये. आपण SBTचे बायो NPK आणि बायो पोटॅश हे मी वापरलं होतं, तर 10-20पेक्षाही त्याचा रिझल्ट जबरदस्त आहे. म्हणजे कांदा जर बघितला तर याचा जो दांड बघितला बघा ना, म्हणजे अजून जो दांड आहे तो पण मजबूत आहे, म्हणजे अंगठ्यापेक्षा जाडीचा आहे आणि हा लाल कांदा आहे. हो. त्यानंतर हा संपूर्ण अजून पात हिरवीगार आहे, त्यामुळे हा संपूर्ण रस आणि हा दांड्यातला रस पूर्ण कांद्यात उतरणार आहे, त्यामुळे त्याची साईज आणखी होणार आहे. बरोबर. म्हणजे जवळजवळ साईजला पण खूप छान रिझल्ट मिळणार आहे तुम्हाला. तर मला सांगा, आज ह्या क्वालिटीचा जो कांदा आहे तुमचा, दांड मजबूत आहे, हिरवेगारपणा आहे पाथीचा, तर कशा पद्धतीनं तुम्ही हे खत व्यवस्थापन केलं या प्लॉटला? कांदा लागवडीच्या वेळेस आपण या 35 गुंठे प्लॉटला 5 बॅग कृषीधन, 2 गोणी ग्रीन भूमीच्या आणि त्याच्यानंतर आपण तणनाशक मारल्यानंतर ग्रीन भूमीच्या 3 बॅग आणि एन बूस्टरची 1 बॅग वापरली होती. त्यामध्ये एक 14-35-14 घेतली होती. तर फुटव्याची जी आपण म्हणतो पात, तर किती सरासरी कुठे मोजूया ना आपण? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 फुटवे. म्हणजे एका कांद्याला 12 पातीची संख्या. बरोबर. आणि त्याची वेणी जर बघितली या साईडनी बघा, म्हणजे एकदम आकर्षकपणा आपण याला म्हणतो की लाल कांद्यांना. आज जर बघितलं परिसरामध्ये लाल कांदे पावसामुळे खराब झाले. खराब म्हणजे काय परिस्थिती? करप्यामुळे ढगाळ वातावरण असल्यामुळे करपा गेला आणि करप्यामुळे पूर्ण प्लॉट बॅग बसलेला होता.
आपला त्या क्षणी प्लॉट आपले फक्त रासायनिकचे म्हणजे आपले फक्त 2 स्प्रे झालेले. पहिल्या स्प्रेमध्ये आपलं SBTचं निमकरंज आणि M45 घेतलं होतं साधं. त्याच्यानंतर दुसऱ्या स्प्रेला कोणी हमला आणि एन्ट्रोकॉल मारलेले, हे असे 2 स्प्रे झालेले. अच्छा. आपल्या कांद्या प्लॉट म्हणजे कीटकनाशक बुरशीनाशक असं कॉम्बिनेशनचे 2 स्प्रे 2 स्प्रे झाले. त्यातला एक SBDचा आणि एक तुम्ही केमिकलचा हो, असा. chemicalचा घेतला होता. हे 2 स्प्रेवर हा तुम्ही कांद्याचा प्लॉट आणलेला आहे. हो, 3 महिने झाले आज प्लॉटला. आता आपला शेजारी पण एक प्लॉट आहे, तो 100% आपण म्हणजे हा जसा 90-10 फॉर्म्युलाने केलाय, तो 100% SBT ने केला. आपण तो पण बघूया. हा जो प्लॉट आहे आपला, हा 15 दिवस लेट लागवड आहे, बरोबर. तर याच्यात सुद्धा बघितलं, आता हे बघा, हा आपण त्या प्लॉटचा कांदा आणला होता. तर याचं जर बघितलं म्हणजे आपण जे सांगतोय हे कुठलाही विरोधाभास नाही आहे, या ठिकाणी सत्यता आहे. काय फरक वाटतो का दोन्ही कांद्यांमध्ये? काय वाटतं सर? काहीच फरक साईजमध्ये? दोन्ही पण साईज चांगली आहे. हां, म्हणजे हा जो कांदा आहे, हा प्लॉट आपला 100% SBT आणि हा 90-10 असा केलेला आहे. म्हणजे आपण हा प्रयोग केलेला आहे यावर्षी, की आपण ह्या वर्षीच्या नवीन ग्रेड आपण आणलेला आहे बायो NPK मध्ये, शक्ती प्रोम वगैरे, त्यानंतर डायमंड कार्बन. तर याच्यामध्ये ताकद किती आहे, तर उशिरा लेट 15 दिवस लागवड करून सुद्धा या कांद्याबरोबर हा कांदा ते आपले SBTचे खतं आणू शकतात, आणि त्याच क्वालिटीमध्ये. आज मुळ्यांची संख्या बघितली तर सेम. त्यानंतर पाठींचं जर मगाशी आपण ही पात मोजली, 12 होती, हे मोजा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे 12. हां, हे काही वाळलेली हो. तर म्हणजे सरासरी 11-12 हे फुटवे जे आपण म्हणतो वर, पातींची संख्या या कांद्याला आहे. तर शेतकऱ्यांना या लाल कांद्याच्या पिकाबद्दल जर माहिती हवी असेल, किंवा आता इथून पुढे उन्हाळी कांद्यांची लेट लागवडी काही भागामध्ये अजून लागवडी बाकी, तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा जर आवर्जून ह्या वर्षी वापरून अनुभव घ्यायचे असतील, तर तुमचा स्वतःचा एक फोन नंबर द्या, जेणेकरून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळेल त्याच्यात. माझा मोबाईल नंबर 93 70 44 51 74. बरोबर. आणि शेतकरी मित्रांनो, आपला सॉईल बुस्टर टेक्नॉलॉजी या नावाने यूट्यूब चॅनल आहे. त्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे अनुभव म्हणजे वेगवेगळ्या पिकांमध्ये असतील, भाजीपाला पिकांमध्ये असेल, फळ पिकांमध्ये असेल, तर त्या ठिकाणी त्यांच्या मुलाखती आपण त्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण प्रदर्शित करत असतो. आणि त्या शेतकरी मित्रांचा जसा आज तुमचा नंबर घेतला आपण, त्या पद्धतीने इतर शेतकऱ्यांचे सुद्धा त्या ठिकाणी नंबर व्हिडिओच्या शेवटी आपण दिलेले. तुम्हाला तुमच्या भागामध्ये जे पिकं असतील त्या पिकाविषयी जर मार्गदर्शन हवं असेल, तर तुम्ही संबंधित शेतकऱ्याचा व्हिडिओ बघून त्या शेतकऱ्यांशी संपर्क केला पाहिजे. की जे तुम्ही 10-26 गोण घेतली, आज 10-26 गोण मार्केटमध्ये किती रुपयाला आहे? ती 2200 रुपयाला. 2200 रुपयाला आहे, बरोबर. मग आज 10-26 मध्ये काय येणार आहे? NPK येणार आहे, बरोबर. तर बायो NPK ची आपली जी बॅग आहे, आपली ती 40 किलोची, पण ती 40 किलोची बॅग केवढ्याला आहे? 1100 रुपयाला. 1100 रुपयाला, म्हणजे निम फरक आहे. 11 दुने 22, बरोबर. म्हणजे 50% आपले खतांच्या किमती कमी आहे. 10 किलो खताचा मॅटर नाहीये. पण मला सांगा, जर तुमचं निम्म्या बजेटमध्ये जर तुम्हाला खत येत असेल समजा, आणि ते जर उत्पन्न चांगलं देत असेल, तर काहीच हरकत नाही ना वापरायला. तुम्ही 2200 मध्ये 2 बॅग वापरा ना. 2 बॅग वापरू. मग 2 बॅग तिथं 50 किलो येतं रासायनिक, इथं तुमचं 80 किलो होणार आहे. आणि प्लस त्या खतामध्ये, रासायनिक खतापेक्षा या खतामध्ये ताकद तुमची डबल आहे. रिझल्ट दीर्घकाळ टिकून येतात. बरोबर आहे. तर 10, 26, 24, 28 वापरले का हे गावात येते. याला सगळं बी आहे 100%. म्हणजे ही प्रत्येक बघतो पानाला आपण. बी आहे. हां हां हां, हे बघा दिसतं. हा, आणि इथून खाली सेंद्रिय वापरतो आम्ही हां हां हां. सगळं आपलं SBTचं. त्यात कुठलाच तण नाही. म्हणजे ह्या बांध, हा जो बांध आपण बघतो खाली, आता गहू आहे, त्यानंतर खाली ड्रिपवर कांदे, बरोबर. या क्षेत्रामध्ये तुम्हाला निदर्शन असं येतं की हे असं तणच नाही पाहायला. अच्छा, खूप छान तुमच्या अनुभवातून या ठिकाणी तुम्ही माहिती दिली. तर ही माहिती नक्कीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक म्हणजे मोलाची ठरेल अशी मी अपेक्षा करतो. तर ज्या शेतकऱ्यांना आपलं उत्पादन वापरायचं आहे, त्यांना आपल्या भागात ताराफ्राम ॲग्रो हिवरगाव या ठिकाणी पण आपलं उत्पादन उपलब्ध होतील. आणि दुसरं आपलं शाखा आहे ती श्री स्वामी कृपा ॲग्रो चिखली, तालुका संगमनेर इथं उपलब्ध होईल. एक शेतकऱ्यांनी अवश्य वापरून स्वतः डोळ्यांनी रिझल्ट घ्यावे, बरोबर. शेतकऱ्यांना विनंती. बरोबर.
खूप छान माहिती दिली सर, धन्यवाद.